हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा सोशल मीडियावरती प्रधानांनी पोस्ट केल्याची माहिती। अखेर सीजेपीचं आंदोलन मागे। सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांची घोषणा। आंदोलकांनी जंतर मंतरवरून शांततेत घरी जावं। सरकारसोबत इतर मागण्यांवरती सुद्धा चर्चा सुरू। दास यांची माहिती। शिक्षण क्षेत्रामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा मोलाचा वाटा। भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी। प्रधानांच्या राजीनाम्यावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार। आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची माहिती। सरकारच्या अहंकाराला झुकावंच लागलं। अरविंद केजरीवाल यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती भाष्य। लाठीमारात जखमी होऊन सुद्धा विद्यार्थी मागण्यांवरती ठाम राहिले। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा विजय। प्रियंका गांधींकडून आंदोलकांचं कौतुक। शिवाजी पार्कातला उद्याचा मोर्चा होणारच। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा मोर्चावरती ठाकरे बंधू ठाम। जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या। तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती राज ठाकरेंचं वक्तव्य। तरुणांनी सरकारला नैतिक जबाबदारी घ्यायला भाग पाडलं। मी मोदींना सांगितलं होतं चर्चा सुरू करा। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांचा देशभरामध्ये जल्लोष। मागणीला यश आल्यानं विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव। बिहारमध्ये सीजेपीच्या आंदोलनावेळी गदारोळ। आंदोलकांची पोलिसांवरती दगडफेक। पोलिसांचाही लाठीचार्ज। आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे। अभिजित दिपकेच्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू। टीईटी पेपर फुटी प्रकरणी मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता अटकेमध्ये। साथीदार इंद्रजित सिंहला सुद्धा बिहारमधून अटक। पाटणामध्ये भिवंडी पोलिसांची थरारक कारवाई। अकोल्याच्या बाळापूरमध्ये पोलिसांनाच केला अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। अत्याचारानंतर मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न। प्रकृती गंभीर, कोमात असल्याची माहिती। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग। निफाड सिन्नर महामार्गावरील पूल पाण्याखाली। महाराष्ट्रातून पाऊस काढता पाय घेण्याची शक्यता। हवामान विभागाकडून 4 आठवड्यांचा अंदाज जाहीर। राजस्थान गुजरातमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस।